होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरा के छान पूर्वी धरा इच्छा होय भक्ती केला तैसा होय ताली वाजवा. एवढ हा प्रभू भावे एवढ हा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा एवढ हा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केली तैसा पुरवी धरावी ती इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केली तैसा पुरवी धरावी ती इच्छा नमो विठ्ठला रागया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या
रम्यसिंहासनस्थौ पदं भोजतेजं प्रदेशं विरेन्द्रादिदेवय सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 आत्मरूप गणेश स्मरण सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे दुसरी बंधू शारदाजी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी ते पावे जे सहजा तिचे चरणोदा दंडवत ते वाघ विलास परमेश्वरी सकलांग देखनी सुंदरी राहोनी सभाय अभ्यंतरी ग्रंथार्थ पुसरी वदी स्वये नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती स्वये भानु जो भानुवारा दिला जयाचे पुढे दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समजता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केली तैसा पुरवी धरावी ते इच्छा विठ्ठला विठ्ठला एवढा प्रभू भावे तिने संपुष्टी राहावे होय भक्ती केली तैसा पुरवी धरावी ते इच्छा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व परमार्थ प्रेमी भाविक साधक बंधू भगिनी सर्व उपस्थितांच्या कीर्तन सेवेकरिता निवडलेला अभंग
देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू, भक्ती क्षेत्रामध्ये कलशस्थानी शोभणार महाराष्ट्राचंच नव्हे, अखिल भारत वर्षाचं नव्हे, समस्त विश्वाचं परमार्थिक वैभव श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग. जीव परमार्थ मार्गामध्ये मार्गक्रमण करत असताना त्याला भक्तीचा धागा सापडला, भक्तीचा मार्ग सापडला आणि भक्तीचा मार्ग सापडल्यानंतर भगवान परमात्मा त्याला जसा दिसायला लागला त्या भगवान परमात्म्याचं वर्णन आहे महाराज. विठ्ठला 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 वास्तवात भगवान परमात्मा अभंगात जसा वर्णन केला तसा नाही. हा मी जबाबदारीने बोलतो, पण भक्तीचा धागा जीवाला सापडला संतांच्या माध्यमातून, आणि संतांच्या माध्यमातून भक्तीचा धागा सापडल्यानंतर जसा होता ना, जसा होता तो विसरून गेला मी कसा होतो ते विसरला, आणि आमच्या संतांना अभिप्रेत जसा आहे महाराज तसा झाला. विठ्ठला विठ्ठला संतांना कसा अभिप्रेत आहे त्याचं वर्णन संतांच्याच मुखातून मांडतात महाराज. तोच आजचा आपला अभंग. एवढा प्रभू भावे, केवढा प्रभू, एवढा अनिर्वचनीय असा शब्द आहे त्याला शास्त्रामध्ये, सांगता येत नाही महाराज. बघायला गेलो तर सापडतच नाही, आणि केवढा म्हणायला आम्ही जर शोध करायला गेलो ना तर अनिर्वचनीय अनंत अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. कसं अनंत आहे, कसं अनिर्वचनीय, का संत त्याला अनिर्वचनीय म्हणतात? तो जेवढा तेवढा मात्र सापडला नाही कोणाला. ज्या दृष्टीनं तुम्ही त्याला बघायला गेले ना त्या दृष्टीला तो सापडलाच नाही महाराज. त्याची व्याप्ती कोणत्याच अंगानं कोणत्या दृष्टीनं त्याची व्याप्ती कळालीच नाही महाराज. सापडणं तर खूप लांबची गोष्ट आहे, परंतु आमचे संत मध्ये आले म्हणून जीवाच्या आणि देवाच्या मध्ये संत येत असतात, आणि जीवाच्या आणि देवाच्या मध्ये संत आले ना मग केवढाही असू द्या आम्हाला जसा पाहिजे ना तो तसा झाला. म्हणून अभंगामध्ये तो केवढा याचं वर्णन आपण कदाचित पुढे करू, पण केवढाही असू द्या आमच्या संतांना पाहिजे होता तसा झाला. म्हणून एवढा प्रभू भावे, आणि भावे त्याने संपुष्टी राहावी. भक्तीच्या माध्यमातून भाव तयार होत असतो, म्हणून भावाला उत्पत्ती भक्ती मधून आहे, भावाचा जन्म भक्ती मधून आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून भक्ती सापडली ना मग तुम्हाला पाहिजे तसं आहे. भक्ती सापडली नाही 96 पिढ्या गेल्या तरी कळायचा नाही महाराज, आणि नाहीच कळाला. वेदान ही नाही कळला अंतःपारयाचा कानडा राजा पण कोणत्याच अंगाने तो सापडत नाही महाराज. पण भक्तीचं माध्यम इतकं सोपे सोप्यावर म्हणा सांगितले संती. संतांनी भक्ती आमच्या हातात आणून दिली, त्या भक्तीच्या योगानं भाव तयार झाला, आणि भावाच्या जोरावर आता देव आम्हाला पाहिजे तसा आहे तसा झाला. पण भावे तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केली तैसा, जशी भक्ती कराल तसा तो होतो, आणि जी मनात इच्छा धराल ती तो पूर्ण करतो. पूर्वी धरावी ती इच्छा, आता परत एवढा प्रभू एवढा जगदानी. पण मागे तुळशी दळ पाणी काय मागतो तुम्हाला, कशाची अपेक्षा करतो? तुळशी दळाची आणि पाण्याची, ज्याची कोणीच अपेक्षा करणार नाही. पण कोणाकडून? भक्ताकडून. बाकीच्यांनी सर्वस्व अर्पण केलं तरी त्यांच्याकडे बघत नाही महाराज, पण भक्तानं साधं तुळशी दळ पाणी अर्पण केलं तरी तो ग्रहण करतो.
साध फुल पत्रम पुष्पम फलम तोयम भक्तीच्या माध्यमातून त्याला दिलं तरी त्याचं आवडीनं सेवन करतो. म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी उभय भक्ती केली तैसा पुरवी धरावी ते इच्छा. चला पुढे. आता भक्तीच्याच माध्यमातून भाव तयार झाला आणि भाविकासाठी परत आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा. कोणासाठी येतो? भक्तासाठी. अनंतावतार येशी भक्ता कारणे करावना कारणे त्या कंसा कारणे चानुर मर्दना कारणे. हे त्याचं नाटक कंपनी महाराज बर का. हे सगळे त्याच्या नाटक कंपनीतले ऍक्टर आहेत. हा पण ती नाटक कंपनी कळाली आमच्या संतांना आणि कळाली आमच्या भक्तांना. म्हणून जणी म्हणे जाणे मी तुझे सगळे खेळ किती खेळ खेळ हो मी तुझे खेळ जाणू नये. विठाला विठाला. हा अभंगाचा सरळ सरळ भाव. अभंगाची भूमिका सभेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार नाटक त्याचं आहे. ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही बहुसंख्येने मोठ्या संख्येनं मोठ्या श्रद्धेनं मोठ्या भावयुक्त अंतःकरणानं या ठिकाणी जमा झालो. ते निमित्त कारण गेली 5 वर्षापासून अधिष्ठान भगवान श्री भैरवनाथांच्या या प्रांगणामध्ये त्यांच्याच कृपेनं आणि त्यांच्याच आशीर्वादानं या ठिकाणी गेली 5 वर्षापासून संपन्न होत असलेला त्यांची काहीतरी सेवा घडावी या निमित्तानं गेली 5 वर्षापासून मोठ्या प्रेमानं संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या 5व्या वर्षी 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्याच्या अमराच्या वाट्याला आमचे परमार्थिक स्नेही आदरणीय श्री हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज निमशे महाराजांच्या विनंतीवरून माझ्याकडे आली. आणि त्या योगानं तुमच्या सारख्या अधिकारी महात्म्यांचे गुणीजन गायक मंडळींचे वादक मंडळींची भेट झाली. हे खऱ्या अर्थानं मी माझं भाग्य समजतो. म्हणून या निमशे पाटील परिवाराला खऱ्या अर्थानं द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. का याच कारण आहे कोणत्या का होईना अंगाने उपक्रम सुरू होतो ना. बघा साधकांना म्हणा परमार्थिकाला म्हणा वारकऱ्याला म्हणा फक्त निमित्त पाहिजे असतं. जसं 5च्या पलीकडे गावाच्या खालती जाणारी जी मंडळी असते ना त्यांना फक्त निमित्तच पाहिजे असतं. त्यांना दुःख झालं तरी ते जातात, आनंद झाला तरी जातात, पाहुणा भेटला तरी जातात आणि नाही भेटला तरी पण जातात. मग त्यांना जसं निमित्त पाहिजे ना तसं आमच्या वारकऱ्याला आमच्या साधकाला फक्त निमित्त पाहिजे असतं महाराज. हा एखाद्या वारकऱ्याच्या लग्नाला मुलीच्या लग्नाला जरी गेले ना तुम्ही सगळे वारकरी मंडळी म्हणून तरी वारीलाच गेल्यासारखं वातावरण होतं का नाही? अनुभव आहे ना तुम्हाला. फक्त वारकरी एकत्र येण्याचा उशीर. जे अंग तयार होतो ना त्या अंगाचं नाव सत्संग आहे. का तुम्ही आम्ही खेळी वेळी गदारवळी आनंदे फक्त एकत्र येण्याचा उशीर आहे महाराज. सत्संग सुरू होत असतो. म्हणून काही निमित्त असू द्या कोणतंही जरी निमित्त असलं तरी सुद्धा सत्संगच होतो. त्याला कारण हो आयोजक भाविक असावा, आयोजक भक्त असावा आणि आयोजक साधक असावा. याच्यातून जे जे प्रोडक्ट बाहेर येतील ना ते जगाच्या कल्याणासाठीच आहेत. विठ्ठल विठ्ठल. बरेच वर्षापूर्वी आम्ही जेव्हा नवीन परमार्थात आलो नवीन अनुग्रहित झालो तेव्हा या ठिकाणी वैष्णव मेळावा होत होता. आम्हाला आठवतंय. मी शिवाजी म्हणलं कदाचित तोच मेळावा कंटिन्यू चालू आहे का इकडे. ते मध्ये नाही, ते मध्ये ब्रेक झाला होता. मध्ये जरी ब्रेक झाला असला तरी सुद्धा ही भूमी तुम्हाला तशी बसून देणार नाही. कोणत्या का होईना निमित्ताने ते का भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लोलो. जमीन जेव्हा कसदार असते ना तेव्हा तिथं पीक येतच असतं महाराज. हो शेतकऱ्यांनी जरी पडीक ठेवायचं ठरवलं ना तरी सुद्धा ती तुम्हाला पीक दिल्याशिवाय राहत. म्हणून ही असणारी भूमी साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे. श्रीपाद बाबा रामदास बाबांचा संघ या भूमीला झालेला आहे बरं का. आज भाग्य तुमचं इतकं मोठं आहे
माणसाला संत म्हणलं की ज्ञानोबाराय तुकोबारायांकडे लक्ष जात. पण आज तुमच्या समवेत जी मंडळी दिसताना संत दिसत नव्हती, पण संत म्हणून वावरली आणि संतानं जे कार्य केलं तेच कार्य करून निघून गेली. पण संत आहोत असं तुम्हाला चुनूक सुद्धा लागून दिली नाही. ती माणसं या भूमीमध्ये त्यांचा वावर झालेला आहे. म्हणून ही भूमी परमार्थिक अंगानं महाराज जागृत भूमी आहे. आणि अशा या भूमीमध्ये हा असणारा उत्सव संपन्न होतोय. म्हणून आयोजकांना मी खूप धन्यवाद देईन. आणि खूप असे मुनिजन मंडळी, आमचे काका महाराज आहेत, कुलकर्णी देवा या ठिकाणी आहेत, आमचे अक्षय महाराज आहेत, आमचे महाराज आहेत, सर्व गायक मंडळी आहेत. तुम्हाला राजगुरु महाराज, मते मामा, आवटी महाराज, राजगुरु महाराज, मते महाराज, आवटी महाराज, हरी करून आमचे महाराज भरतराव महाराज समोर बसलेले आहेत. आमचे सशे महाराज आहेत. मृदुंगावर आमचे विकास महाराज आहेत. आता आमचे मरकड महाराज 2 कामं करतात आणि ते कायम 2 कामं करत असतात. महाराजाला वाटलं पाहिजे ते स्वतः आहेत आणि आवाजात गडबड झाली का मग ते तिकडे जातात. 2 in 1. आमचे वाघ साहेब या ठिकाणी आले, सगळी मंडळी, आमच्या आई साहेब आहेत तुळशी घेऊन, आणि सगळं महिला वर्ग. माणसं किती आहेत याच्यापेक्षा तुमच्या अंतःकरणाची जी बैठक आहे ना, ही बैठक अतिशय असणारी सुंदर आहे. म्हणून हे वातावरण जे तयार झालं त्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह संपन्न होतोय. विठ्ठल विठ्ठल मला सप्ताहाची परंपरा खऱ्या अर्थाने श्रीमद भागवतामधून आली महाराज. कशासाठी? सप्ताहाची ताकद आहे बरं का. जिवंत माणूस धरून जातो याच्यात काही नवल नाही, पण भूत प्रेत पिशाच योनीला जी मंडळी गेली आणि काही केल्या तिथून सुटत नाहीत, त्यांचा सुद्धा उद्धार या भागवत सप्ताहामधून होतोय. पण सप्ताह कोणत्या भूमिकेतून चाललाय, त्याच्यामधून प्राप्त काय होतोय आणि घेणाऱ्याची भूमिका काय आहे, ह्या गोष्टी महत्वाच्या. पिशाच योनीला प्राप्त झालेला दुंदुकारी आहे. आचरण जर म्हटलं तर माऊलींच्या हिशोबात आचरण पाहता सुभता तो दुष्कृताचा किरशेल वाटा. काय वाईट आहे जगामध्ये ते केलं नाही असा दुंदुकारी आहे. एकही वाईट गोष्ट करायची ठेवली नाही, नका काय ठेवीना, पण भक्तीच्या अंगानं साधू संतांच्या नादी लागायला पाहिजे होता, पण नादी लागला. घरात साधू महात्मा आहे पण त्याचा ऐकत नव्हता. शेवटी केले कर्म झाले तेची भोग आले. माऊलीचं म्हणणे किती वाईटातलं वाईट असू दे, आपण संतांच्या नादी लागला ना, एकदा जरी नादी लागला जायच्या आधी तरी उधारून जातोय. पण हा धुंदुकारी इतका विलक्षण आहे महाराज. हो, घरात साधू आहे गोकर्ण महाराज, पण त्याच्या नादी लागला ऐकलंच नाही महाराज. शेवटी केले कर्म झाले त्याची भोग आले. पिशाच्या योनीमध्ये दुःख भोगतोय. कोण मला याच्यातून सोडवीन, कोण मला याच्यातून सोडवीन. हो, तिथं विचार करतोय, पण आता विचार करून उपयोग नाही. असं सांगतो भागवत. गयेच्या ठिकाणी 100 श्राद्ध केले. कोणासाठी? धुंदुकारी मुक्त व्हा म्हणून. किती? 100. हो, म्हणून कर्मकांडाला किती महत्व द्यायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय, लक्षात घ्या. 100 श्राद्ध केले तरी धुंदुकारी मुक्त होत नाही. आता विचार करतोय माझा बंधू परमार्थिक अधिकारी आहे, आता जर काही केलं तर तोच करेन, दुसऱ्याच्यानी काही होणार नाही. आणि म्हणून बंधू त्या गोकर्ण महाराजांना येन मार्गानं विनंती करतोय महाराज बरं का. ही जी पिशाची विनीतली मंडळी आहे ना, ही येन मार्गाने प्रयत्न करीत असतात. एखादा परमार्थिक अधिकारी जर असला ना तर त्यांना अधिकार समजत असतो महाराज. तुकोबारायांकडे सुद्धा एक भूती व्हायचं, आणि तुकोबारायांपेक्षा स्वामी विवेकानंदांच्या आत्मचरित्रात त्यांनी सांगितलं का माझ्याकडे एक भूत येत होत भेटायला. बरं, घेणं नाही देणं नाही, ते भूत मला सांगायचं स्वामीजी आज इकडे इकडे असं असं होणार आहे, उद्या तिकडे तिकडं तसं तसं होणार आहे, आणि त्या बातम्या सगळ्या खऱ्या निघायच्या. कशासाठी?
फक्त स्वामींची मर्जी संपादन करा. मर्जी संपादन करण्यासाठी स्वामीजींकडे यायचं आणि कामही करायचं. स्वामीजींनी काही काम सांगितलं तर करून मोकळं व्हायचं महाराज. कशासाठी? फक्त स्वामींची मर्जी सांभाळण्यासाठी. ऐका, पुढं असं झालं, त्या भूताचा वावर स्वामीजींच्या जीवनात इतका वाढला ना, आणि मग स्वामींच्या लक्षात आलं काय कशासाठी येते, माझे काम करायसाठी नाही. जे येतंय ना त्याच्यात तळाशी त्याच्या मुळाशी त्याचा हेतू आहे महाराज. काय हेतू आहे? एका तीर्थाच्या ठिकाणी स्वामीजी जातात आणि भगवान परमात्म्याला विनंती करतात, प्रभू ह्या भूताचा उद्धार कर. त्या क्षणापासून ते भूत स्वामीजींकडे परत कधी आलंय नाही आणि परत कधी भेटलंय नाही. नुसत्या शब्दानी, शब्दाची ताकद आहे महाराज. म्हणून साधकांनी कुठेही बोलायचं नाही, कसंही बोलायचं नाही बर का. ज्याचं नामस्मरण चालू आहे त्याने मापितला बोल बोलीजे. वाजल्या पावली चली. हा, कुठेही बोलायचं नाही, कसंही बोलायचं नाही. उगाच मला आशीर्वाद द्यायला उठावा ही अपेक्षा तुम्ही ठेवायची नाही. उगीच मला श्रद्धांजलीला उठावा ही अपेक्षा तुम्ही ठेवायची नाही. गेलेल्याचा जर अधिकार नसेल मुक्त होण्याचा आणि तुम्ही जाऊन जर म्हणले याला परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा द्यावी तर ते होऊ शकत नाही. म्हणून कोणी तरी निमित्त करतो तुम्हाला बाजूला करीत असतं, लक्षात ठेवा. म्हणून अपेक्षा साधकांनी ज्याचं नामस्मरण चालू आहे त्यांनी अवास्तव लौकिक अपेक्षा ठेवायच्याच नाही महाराज. का? तुम्ही जसं बोलाल तसं होत असतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशासाठी? अधिकारी महात्मा गोकर्ण महाराज आहेत आणि आता हेच माझा उद्धार करू शकतात. आणि म्हणून गोकर्ण महाराजांना समजून अशा प्रकारे तो काहीतरी इंटिमेशन देतोय. म्हणून शेवटची संधी, आता काय करावं म्हणून त्या धुंदुकारीसाठी सप्ताह सुरू केला. श्रीमद भागवत सप्ताह आयोजन केले, मोठा मंडप टाकलाय. आता त्या धुंदुकारीसाठी म्हणल्यावर त्याच्यासाठी विशेष योजना आहे, त्याला स्थापन करावं लागेल. कारण देह नाही, देहधारी नाही, पिशाच योनीला प्राप्त आहे. मग एका बांबूच्या खांबामध्ये त्याला प्रस्थापित केलं महाराज. मंत्राच्या साहाय्याने प्रस्थापित करता येतं बरं का. कारण आपले जेवढे मंत्र हे सगळे सिद्ध मंत्र आहेत. हो, म्हणून या मंत्राची आता महाराजांना देवांच्या पुढे आता आम्ही बोलणं म्हणजे हे सिद्ध मंत्र आहेत महाराज. मंत्राची ताकद आहे. सांगू का तुम्हाला अजून एक भागवतातलं मला आठवलं सहज म्हणून. जन्मेजयाने सर्पसत्र मांडलं. का? एवढा मोठा राजा परीक्षिती ज्याचं गर्भामध्ये भगवान परमात्म्यानं रक्षण करावं, एवढ्या अधिकाराचा राजा परीक्षित आणि साध्या सर्पदंशानं मरावं, ही गोष्ट जन्मेजयाला मात्र पचत नव्हती. काय करावं म्हणून ही जातच ठेवायची नाही. तुला सर्प नावाची जातच मी पृथ्वी तलावर ठेवत नाही म्हणून सर्पसत्र मांडलं जन्मेजयाने. मंत्राची ताकद सांगतो. हो, सर्पसत्र मांडलं महाराज. हो, विद्वान ब्राह्मण बोलवली सगळी, सर्पसत्र मांडलं आणि मंत्राचा उच्चार झाला का त्या सर्पाची जात येऊन त्या यज्ञकुंडा होमामध्ये दहन होत. बराच काळ लोटला महाराज. जन्मेजय विचार करतो, जेवढ्या पृथ्वी तलावर जाती तेवढ्या सगळ्या दहन झाल्या, पण ज्या तक्षक नावाच्या जातींनी दंश करून राजा परीक्षितीचा वध झाला तो तक्षक दिसत नाही. भानगड काय? म्हणून त्या ब्राह्मण मंडळींना विचारतोय, ज्याच्यासाठी हे सर्पसत्र मांडले तो तक्षक पुढे आहे. हो, ती म्हणे शोधावं लागेल कुठे. शोधा ना म्हणे. मग अंतर्दृष्टी लावली महाराज, ध्यान लावलं ब्राह्मण मंडळींनी आणि ध्यान लागल्यावर कळलं लपून बसलाय इंद्रदेवाच्या आसनाच्या आधाराने. गुन्हा केल्यानंतर जशी गुन्हेगार मंडळी कोणाच्या आश्रयाला जातात, मोठ्याच्या, हा तसा हा लपून बसला इंद्रदेवाच्या. नुसता घरात जाऊन त्या आसनाच्या खाली वेटोळे घालून लपून बसलाय. आणि मग याला सांगितलं म्हणे वेटोळे घालून बसलाय कुठं? इंद्रदेवाच्या आसनाला. म्हणजे आता मग काय करता येईल, त्याला आणता नाही येणार काही. ब्राह्मण मंडळी म्हणते तुम्ही आज्ञा द्या. तक्षकच काय इंद्रदेवाला घेऊन येतो इथं. बसल्या जागेवर मंत्राच्या साह्याने इंद्रदेवाला आणून इथं उभा करतो तुमच्याकडे. तक्षक काय गोष्ट आहे. आणि म्हणजे कोणाच्या आज्ञेची वाट बघा. केला सुरू महाराज. मंत्रोच्चार जसा सुरू केला आहुती द्यायला, आसना सहित इंद्रदेव उचलला महाराज.
इंद्रदेवाला कळालं काय आता आपलं काय खरं. इंद्रदेवाने आसनावरून उडी टाकली महाराज खाली. पण हा तक्षक वेटोळा घातलं ते आसन तक्षका सहित आलं महाराज. मला सांगायचं तात्पर्य पुढे आस्तिक मुनीच्या कृपेनं तक्षक वाचतो तो तो भाग मला मंत्राची ताकद तुम्हाला सांगायची काय सिद्ध मंत्र आहेत. आणि तुम्हाला जे दिलंय ना कानात ते त्या मंत्राचा बाप आहे लक्षात. हरी हरी मंत्राचा बाप आहे लक्षात ठेवा. म्हणून त्याचा एक विलक्षण प्रभाव आहे. मला सांगायचं परंपरा तीच पासून आलेली आहे. पुढं त्याला स्थापित केलं. स्थापित केल्यानंतर आता त्याला कळलं उद्धार झाला तर आताच होईल आणि झाला नाही तर कल्पची कल्प जातील पण मी ह्याच योनीमध्ये पचत पडन महाराज. आणि म्हणून असं श्रवण करतोय एकही शब्द इकडे जाऊन देत नाही तिकडे जाऊन देत नाही. सनकादिक जाण परमभक्त पहिलं साधन श्रवण सांगितलंय. श्रवणाच्या योगानं उद्धार होतो ज्ञान प्राप्त होत. म्हणून ज्ञान प्राप्तीचे जे मार्ग सांगितले 11 श्रवणाचे निमिष सुखी नांदे जे 11 साधना सांगितली त्यातलं पहिलं श्रवण आहे. आणि म्हणून असं श्रवण करतो महाराज. पहिला दिवस संपला. पहिल्या दिवसाचं श्रवण सफल झालं. कशावरून पहिली कांडी फुटली. दुसऱ्या दिवस दुसरी कांडी फुटली. आता एका अंगानं धुंदुकारी मोकळा होत चाललाय. 7 दिवस झाले 7 कांड्या फुटल्या. नुसत्या फुटल्या नाही महाराज दैदिप्यमान देह दिव्य देह धारण केलाय. कशामुळं जे कर्माची होतं ते सगळं निघूनच गेलं ना महाराज. आवरण होतं ते निघूनच गेलं ना. किडाळाचा दोष आहे तरी पंढरी त्याची हो. दोष गेला की खाली जे राहत आहे ते निर्दोष आहे ना. मग निर्दोष तत्व जे आहे ना ते दिव्य आहे. तर तुमच्या आमच्या ठिकाणी आम्ही का असे आमच्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत. अनादिकालचं कर्माचं आवरण आहे महाराज. त्यांनी आवरण इतकं घट्ट केलंय ना त्यात आतला मस्त सच्चिद आणि आनंद स्वरूप आहे. पण त्या आवरणामुळे बाहेर दिसायला तयार तो सतही दिसत नाही. काय खरंय म्हणतो तो चिदही दिसत नाही. सगळं जाणार आहे म्हणतो आणि आनंदही दिसत नाही. फोटोग्राफर म्हणतो स्माइल प्लीज जस्ट स्माइल. तरी पण तो म्हणतो माझ्या चेहऱ्यावर याच्यापेक्षा जास्त स्माइल येत नाही. काही तर म्हणले महाराज आमचे फोटो चांगले येत नाही हो. आता जसे आहे तसेच फोटो येणार का काय फोटो वेगळे थोडीच येत असतात. जसं असेल तसंच फोटो येणार. वास्तवात आनंद स्वरूप आहे. कर्माचं आवरण इतकं गहन झालंय का अनादिकालचं क्षत्व कर्म आजकालचं नाही अनादिकालचं कर्म आहे. आणि आवरण तयार झालं हो म्हणून आतली वस्तू जशी आहे ना तशी भासायला तयार नाही. वास्तवात तुम्ही सच्चिद आणि आनंद स्वरूप आहेत. ओसंडून आनंद व्हायला पाहिजे म्हणून साधी नुसता माळकरी असू द्या तरी चेहऱ्यावरून कळतो. हा नुसता गांधवाला असला तरी चेहरा बघा तुम्ही कसा आणि बाकी त्यांचे चेहरे बघा. अहो नुसते गाडीवर बसले तरी माळकरी कळते. नुसते मोटरसायकलीवर जाताना का टोपी असणार वरून उपरनं बांधलेलं असणार ते तोंड बांधलेलं किती किती आपली माणसं नीटनेटकी जातात व्यवस्थित एकदम बोलणार व्यवस्थित. काहींना खायचं कळाना काहींना बोलायचं कळाना वागायचं कळाना. इतकं अवघड आहे. पण आमचा परमार्थिक मात्र एका अंगाने तो सुधरत 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 चालत असतो. मला सांगायचं तात्पर्य हे हो जसं 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 तुमची साधना
भक्ती अंतरंगामध्ये शिरत आहे तसं तसं आवरण पातळ 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 होत जात आणि आतली वस्तू ना बाहेर प्रदर्शित होत असते. तुम्हाला आता वारकरी मंडळी काय असते अनुभव असेल, वारीला जात असताना बघा घरी तुम्हाला 4-2 डिग्री एसी कमी झाला तरी जमत नाही अशी काही मंडळी असतात, म्हणजे मोठ्या घरची. वारीमध्ये जिथं मिळन तिथं आंघोळ करतात, जे मिळन ते खातात. आता जे मिळन ते खातात हे म्हणणं आता थोडं हिंमत करून बोलावं लागत आहे, पण पहिलं जे मिळन ते खायचे, जिथं जागा मिळन तसे राहायचे, जसं आसन तसं राहायचे महाराज. पण भजनाशी जर एकरूप झाले ना, किती मोठ्या घरची बाई असल्या मुली येतो तर दुसऱ्याच दिवशी तिचा हा जो लौकिक रंग आहे ना तो उडत जातो आणि लौकिक रंग उडत जातो आणि परमात्म्याचा रंग चढत जातो. आहे का नाही? माणसाला वाटत सवय नाही म्हणून बघा ना काळी ती करतो, सवय नाही म्हणून नाही. अरे ती भजनात इतकी एकरूप झाली ना तर तिचा हा रंग उडायला लागलाय आणि त्याचा रंग चढायला लागलाय. रंगी रंगे रे श्रीरंगी काय अभि भजनाची ताकद आहे. मला सांगायचं तात्पर्य हे आवरण जसं 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 निघून जात ना तशी तशी मूळ वस्तू बाहेर प्रदर्शित होत असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उद्धारासाठी आहे महाराज सप्ताह बरं का. हे जे लावून दिलं कीर्तन उद्धारासाठी आहे, प्रवचन उद्धारासाठी, हरिपाठ उद्धारासाठी आहे. माणसं म्हणले त्याच्यावरून काय आमचा उभं राहिले उद्धारावरून. पैसा इतका झालाय माणसाकडं. MIDC कामाला जातो त्याला विचारलं भाऊ किती पगार भेटतो, तो म्हणला भेटवतो 15,000 रुपये. आणि त्याच्या शेजारी म्हातारी वाचलेली होती. म्हणलं म्हातारी 15,000 रुपये याला पगार आहे. म्हातारी म्हणते भाऊ मला पेन्शन 35,000 रुपये. आता येतं 15,000 कुठं बसायचा म्हातारीच्या सांगा ना. अजून पुढे गेलं का माणसं म्हणतात आपल्याला 1,00,000 रुपये पगार, बायकोचा 50,000 रुपये पगार, पोराचा 2.5 लाख रुपये पगार, सुनाचा 1.5 लाख रुपये पगार. एवढं महिन्याला घरी येत आहे आणि तिथं कीर्तन प्रवचन हे उद्या कोणी सांगितलं? हे उद्या याची काही गरज आहे का? याची गरज आहे? याचीच गरज आहे. शहाणा तो शहाणा तो धनी घेतो येथे. धनी म्हणजे तृप्ती. शहाण्याला तृप्ती आहे इथं आणि येड्यांना कीर्तनाचं नाव सुद्धा काढून देत नाही. सप्ताहाचं नाव सुद्धा येडे घेत. हा सप्त्याला गेलते का म्हणतात रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान. हो अशी करण्याचं वचन. हे भाग्यवंताचं लक्षण आहे म्हणतात. कीर्तन हे उद्धाराचं साधन आहे. का उद्धाराचं साधन आहे? अरे माग मी कधीतरी काहीतरी चांगलं काम केले, माझं कर्म चांगले म्हणून आज फळ चांगली भोगतोय. पण आता जर चांगलं कर्म नाही केलं तर उद्याची फळ मात्र वाईट खायला येणार आहे, वाईट भोगायला येणार. याच्याही पलीकडचं आता आम्हाला हे भोगच नको, चांगलेही नको वाईटही नको, प्राप्तही नको अप्राप्तही नको, अनुकूल नको आणि प्रतिकूल नको. का आता अशा स्टेशनवर आम्ही येऊन थांबलो ना, एकीकडे संसार बंधन आहे, एकीकडे जन्म मरण आहे आणि एकीकडे परमात्मा आहे. आम्ही ठरवायचं कुठे जायचं. आम्ही जर ठरवलं परमात्म्याकडे जायचं तर जीवच देव होतोय. आणि आम्ही जर ठरवलं बरं म्हणजे आपली पुनरपी जननम पुनरपी मरणम तिकडे जाऊन अडकतोय महाराज. किती वेळ कधीपर्यंत अडकतोय. कल्पची कल्प जातीन पण सुटायचा नाही. आणि इकडं देव स्वरूपाला गेला, कल्पची कल्प जातीन परंतु असणाऱ्या स्वरूपाचा भोग
शांती त्याला प्राप्त होणार आहे, आनंद स्वरूप तो होऊन जाणार आहे. आणि म्हणून हा जो नरदेह परमात्म्यानं दिला ना, तुम्हाला जे व्हावं वाटतंय ते होत आहे. इथं येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारेची रापडो, याच देहानं देहाला यायचं बंद करता येते. आयुष्याच्या साधन सच्चिदानंद पदवी घेणे. अजून एक ओवी सांगतो, स्वर्ग नरक कर्म ब्रह्म चहू प्राप्तीस मानव धर्म तेजोनी पाप कर्म. नाथबाबा सांगतात मोक्ष धर्म धरावा. काय काय करता येते देहानं? स्वर्गाला याच देहाने जाता येते, नरकाला याच देहाने. एवढाच देह नरकाला जातो, दुसरं कोणीच नाही. नरकाचा अधिकारी हाच आहे. कर्माचा अधिकारी 84 लक्ष युनिट एवढाच आहे. फक्त तुमचं कर्म घडत, बाकी कोणाचंच घडत नाही. साप रोज जरी एखाद्याला चावून मारित असला, सापाचं कर्म घडत नाही, साप नरकाला जात नाही. वाघ जरी बिबट्या जरी कुत्रे फाडीत असला, माणसं फाडीत असला, वाघ नरकाला जात नाही. लक्षात ठेवा. का? स्वधर्म हा बाप्पा तोची नित्य यज्ञ दानपा वर्तता तेथ पापा संचारू नाही. तो त्यांचा स्वधर्म आहे. स्वधर्म करत असताना मात्र पुण्य नाही, स्वधर्म करत असताना पाप नाही. गाय खूप दूध देते म्हणून स्वर्गाला जाऊ शकत नाही, बर का? कल्पतरू असली तरी नाही. का? तो तिचा स्वधर्म आहे. मग कोण नरकाचा अधिकारी? फक्त जीव, नरदेहाला आलेला. कोण स्वर्गाचा अधिकारी? फक्त जीव, तुम्ही आम्ही नरदेहाला आलेले. कोण कर्माचा अधिकारी? फक्त जीव, नरदेहाला आलेला. आणि कोण? चौथी प्राप्ती ब्रह्मप्राप्ती. पहिल्या 3 प्राप्ती अज्ञानातल्या आहेत, लक्षात घ्या बरं का? स्वर्गाला अज्ञानी जातो. का? ज्ञानीये तया ते उपसर्गू आणि म्हणती. ज्ञानांनी स्वर्गावर काट मारली, ज्ञानांनी स्वर्गावर काट मारली म्हणून स्वर्गवासी लिहायचे काही कारण नाही. हा, आपल्या तरी माळ करायच्या तरी पत्रिकेत कमीत कमी स्वर्गवासी लिहित जाऊ नका. हा, नाही तर ज्ञानेश्वरीचा अपमान, माऊलीचा अपमान होईल. हा, कमीत कमी ज्ञानांनी स्वर्गवासी लिहायचं. लिहू तर नका, बाकी तर जाणं न जाणं नंतर तर कमीत कमी लिहू तरी नका. म्हणजे ज्ञानेश्वरीचा मान ठेवण्यासारखं होईल. ज्ञानोबा आहे तुकोबरायांचा विठ्ठल विठ्ठल मिळालेला आहे. आणि या देहानं पहिल्या 3 प्राप्ती अज्ञानातल्या आहेत बरं का? अज्ञानी स्वर्गाला जातो, अज्ञानी नरकाला जातो, अज्ञानाचं कर्म घडत, ज्ञानाचं कर्म घडत नाही बरं का? हो, म्हणून ज्ञानाकडे बघून आपण कर्म आचरायचं नाही. का? ज्ञानाने कधी कधी अविहित कर्म जरी केलं तर ते त्याला बाधत नाही, पण त्याच बघून आपण नाही. ज्ञानी एकादशीच्या दिवशी जर जेवण करीत असला आणि ते बघून आपण एकादशी मोडायला लागलो तर ज्ञानी सुटन आपण होतो, हा त्याचा अर्थ आहे. ज्ञानी सुटत नाही, त्याची भूमिका वेगळी आहे. तो का जेवण करतोय तो त्याचा स्वतंत्र भाग आहे, तो त्याचा अधिकार आहे असं समजा. म्हणून ज्ञानाकडे बघून कर्म नाही, शास्त्राकडे बघून कर्माचं आचरण आहे. तरी 3ही प्राप्ती अज्ञानातल्या आणि 4थी प्राप्ती ब्रह्म प्राप्ती ही मात्र ज्ञानातली आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे हे तुमचं सोल आहे, तुमचा जो आत्मा आहे ना, त्याला ब्रह्म म्हणतात. इथं बसल्यापैकी आहे ना सगळ्यांजवळ का आहे असा एखादा आत्मा नावाची वस्तू तो म्हणजे आमच्याकडे नाहीच, त्याला ब्रह्म म्हणतात. मग त्यालाच देव म्हणतात. मग तुम्हाला ब्रह्म नका का लिहिता यायला बर का? महाराज, निम्म्या ब्राह्मणांना सुद्धा ब्राह्मण शब्द लिहिता येत नसन का असन, याच्यात मला शंका आहे. बाकीच्यांना तर लिहिता येण्याचं काही कारणच नाही. का कारण नाही? का शब्दच तसा आहे. मला ह जोडायचा का हला म जोडायचा, इथून सुरुवात आहे. हा, हला म जोडायचा, बाकी सर्रास 99% मला हा जोडी देत नाही. चुकला ना शब्द. मी म्हणतो तुम्हाला लिहिता येतो का नाही सोडून द्या, म्हणता येतो का नाही सोडून द्या, पण होता येतो. ब्रह्म द्यायची सोय. होय, होता येतो. पण होत असताना कोणाच्या बोटाला धरायचंय हे आम्हाला
या घरा या घरा नाही या घरा कोणाची हे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे आत्माराम त्याचा हे आत्माराम जाणे नाही तोची जाणे ज्याचा आत्माराम आहे त्याने जाणे जाणलं की तो घरा येणे तो घरा येत असतो म्हणजे येतो म्हणजे त्याला कुठून यावं नाही लागत तो तिथंच असतो फक्त मधलं आवरण गेलं का तो दिसतो अंतरीची ज्योती प्रकाशली दीप्ती मुळची जी होती आच्छादिली तिथेचा आनंद ब्रह्मांडीन समाये उपमेशी काय देऊ सुखा तिथंच असतो त्याला कुठून यावं लागत नाही खांबावरी लात मारिली दुर्जने आणि स्तंभी देवराया प्रगट होणी तो प्रगट झाला म्हणजे कुठून आला का तिथंच होता तर त्याला प्रगट करायला महात्मा लागत असतो अधिकार लागतो असतो त्याला प्रगट करायला हो आणि जिथं अधिकार तयार होतो ना तिथं त्याला यायला वेळ लागत का मी नसे ऐसा कवन उठावा अर्जुना अरे मी नाही अशी जागा आहे अशी कोणती जागा आहे शोधून सांग एखादी जागा जिथं मी नाही नारदाला सांगितलं जिच्यापाशी मी नाही ती तुला घेऊन टाक गेला ना महाराज तो म्हणला नारद म्हणला आता काय आपल्याला अडचण कारण यांनी सांगितलं जिथं मी नाही ती घेऊन टाक गेला ना महाराज शोधायला सापडत फजिती झाली फजिती काय सापडायचं हे कळलं पाहिजे हा रुक्मिणी आई साहेब दिसल्या समोर इतर वेळेला आई साहेब म्हणत होता आणि बघितल्यावर याच्या डोक्यातच गडबड झाली होती ना रुक्मिणी बाई कुठे गेले साहेब हा म्हणला रुक्मिणी म्हणते आजपर्यंत रुक्मिणी आई साहेब म्हणत होता ना आज रुक्मिणी बाई म्हणतो याचा अर्थ काहीतरी मनात गडबड मला सांगायचं तात्पर्य हे महाराज मी नसे ऐसा करून उठावा परमात्मा नाही अशी जागा मग एकदम मला मड्यात तुम्ही काय म्हणता ते गेलं अगं मढ्यात सुद्धा येतो मढ्यात फक्त त्याने संबंध तोडलेला आहे तयाचेनी सन्निधाने विश्वचळे सन्निधान म्हणजे संबंध आत्मा तिथंच आहे बर का आणि प्रकृती तिथंच आहे फक्त दोघांचा असं झालेलं आहे विन्मुख दोघं संबंध झाले तर आतापर्यंत दलकुन कीर्तन चाललं होतं विन्मुख झाल्यावर चौघांना घेऊन जावा मढ्यात सुद्धा आत्मा आहे लक्षात ठेवा तो कुठं जात नाही कुठून येत नाही आत्मा निघून गेला वगैरे वगैरे काही नाही फक्त संबंध तुटला सगळं जाग्यावरच आहे प्रकृती जाग्यावर आणि पुरुषही जाग्यावरच आहे आणि तो जाग्यावरच असतो त्याचं नाव पुरुष लक्षात ठेवा या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी रूपांतरित आहेत सगळ्या गोष्टी अनसेटल म्हणजे काय अस्थिर नदीला पाणी वाहत कालचंच पाणी आलं असतं का नाही मग सकाळचं दुपारचं आता संध्याकाळचं कीर्तन सुरू व्हायच्या वेळचं नाही ना अरे गेलं ते गेलं आता नवीन पाणी हा हे आम्हाला कळलं पाहिजे का मायेचा खेळ आहे ना हो कालचं आत्ताच ह्या क्षणातलं पुढच्या क्षणात नाही सगळं रूपांतरित आहे सगळं अस्थिर आहे जेवढं जेवढं दृश्य आहे सगळं अस्थिर आहे पण अणू सुद्धा अस्थिर आहे दिसताना जरी स्थिर दिसत असला पण अणू अस्थिर आहे एकच वस्तू आहे ती स्थिर आहे आणि त्या वस्तूचं नाव परमात्मा आहे जगाच्या पाठीवर तेवढा सेटल आहे सेटल लग्न पोरगा बघायला गेला म्हणतात तुम्ही सेटल आहे का पोरगा आम्ही कशाला सेटल म्हणतो तो भाग वेगळा आहे 4-2 हजार रुपये कमी जास्त का आम्हाला वाटतं सेटल आहे पोरगा पण सेटल आहे का सेटलला अनसेटल व्हायला किती वेळ लागतो सांगा रेल्वे दिल्लीवरून निघली बँगलोरला चालली
1,500 किलोमीटर मध्ये 1449 किलोमीटर एकदम दणदणीत गेली आणि शेवटच्या किलोमीटरला म्हणले आता काय ती घसरती. हा? शेवटच्या किलोमीटरला घसरायची नाही. त्याचा काय नियम आहे? सेटलला अनसेटल व्हायला किती वेळ लागतो? अरे मुळातच या प्रकृतीचं स्वरूपच अस्थिर आहे. तिला अस्थिर व्हायला किती वेळ लागणार आहे? म्हणून ज्याचं स्वरूप स्थिर आहे ना त्याला धरा. हा, परमात्मा मात्र स्थिर आहे. म्हणे तुझी खरा. हा, म्हणून तो स्थिर आहे म्हणून खरा आहे. बाकी ते सगळे अस्थिर आहे म्हणून खोटे. आता देह स्थिर आहे का अस्थिर आहे? अस्थिर. अस्थिर आहे म्हणून तर ते 5वीच्या दिवशी वेगळा होता, 12वीला वेगळा झाला, पहिल्या वाढदिवसाला वेगळा दिसत होता ना आज वेगळा दिसतो. अजून 10 वर्ष तिथे फोटोच काढून ठेवायचा. अस्थिर आहे ना महाराज. याच्यात स्थिर वस्तू दडलेली आहे पण आमचं तिच्याकडे लक्ष. एक ते निराळे हरीचे नाव. एकच ते निराळे हरीचे नाम. हो, त्याच्याकडे आमचं लक्ष नाही ना महाराज. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सत्ता आहे आणि या सप्ताहामध्ये फक्त तिकडेच दुर्लक्ष आहे, बाकी सगळ्यावर लक्ष आहे. ज्याच्यावर लक्ष ठेवायचंय तिकडच फक्त आमचं लक्ष नाही, बाकी सगळ्यावर आमचं लक्ष आहे. सांगा ना कधी धुंदुकारीची बरोबरी होईल आमची? ते तर राहीलच सांगायचं. दैदिप्यमान देह धारण केला महाराज. तिथे आमच्यासारखे महाराज मंडळी होते म्हणजे देवाचा न्याय आहे करावं काही. म्हणजे काय आम्ही कीर्तन करू करू मेलो, काय गायन करू करू मेलो, पाकिटाची अपेक्षा नाही केली पण आम्हाला कोणी बघला झालं का म्हणजे चला इकडे कीर्तन वाजवायला कोणीच नाही. एवढं करू करू गेलो म्हणजे आमच्या स्वप्नात देव आहे ना. आणि या धुंदुकारीला पाप्यासाठी बघा ना दैदिप्यमान देहच नाही विमान आलं. विमान भगवंतांनी सांगितलं तुम्ही श्रवण केलं आणि त्यांनी श्रवण केलंय पण श्रवण करीत असताना तुमचं निमलक्ष मोबाईल मध्ये होतं. निमलक्ष पुढे होतं मोबाईल मध्ये होतं. काही म्हणले अजून चाल चालू आहे, चाल झाल्यावर आपण जाऊ. हा काय वेळ घालायचा ना. निमलक्ष मोबाईल मध्ये. निम आता कोणती चाल लावायची याच्याकडे, आता कोणतं प्रमाण उचलायचं. असावे एकाग्र स्वस्त चित्त मन. उल्हास करून स्मरणाची इकडे सगळे लक्ष बांधलं ना महाराज. मग कथा श्रवण झालीच कधी? त्याच्यामुळे तुमच्यासाठी विमान नाही आलं, नाही तर तुमच्यासाठी विमान आलं असतं. धुंदुकारीने ठरूनच टाकलं झाला उधार आताच होईल. आणि ही गाडी काय एकदा निघून गेली मग मात्र मुक्काम स्टँडवर. आणि स्टँडवरचा मुक्काम आतापर्यंत भोगीत आलो. हो देवा, हो त्याचं वर्णन माझ्याच्याने होत नाही आणि मला आता ते सोसवतच नाही म्हणून असं श्रवण करत होता. सर्वांगाचे कान करून सर्वांगाचं चित्त एकाग्र करून त्याचं श्रवण चाललं होतं. एकाग्र दोन गोष्टी इंग्लिश मध्ये दोन शब्द आहेत. एक कॉन्सन्ट्रेशन आणि एक फोकस. आम्हाला फोकसही करता आला पाहिजे आणि कॉन्सन्ट्रेशन करता आलं पाहिजे. म्हणजे एकाग्र नुसता फोकस नाही द्यायचा, एकाग्र होता आलं पाहिजे. बैरवक्रलिंग असतो ना, बैरवक्रलिंग. आता सूर्य किती जरी डिग्री टेम्परेचर देतोय ना, पार म्हणजे 47 वर जाणार आहे. 47 वर गेला ना तरी त्याच्याने कागद सुद्धा जाळायचा नाही. सूर्य 50 वर जाऊन द्या तरी कागद जाळीत नाही. तो जाळी तो फक्त शुगर फॅक्टरीचा गॅस त्याच्याने जळतो आपोआप. का ते त्याच्यात केमिकल असतं म्हणून. तसं पृथ्वी तलावरची वस्तू त्याच्या उष्णतेने जळत नाही. पण तो बैर वक्र भिंगाचा ते भिंग मध्ये घातलं ना, सकाळचे कोवळं ऊन जरी असलं ते बैर वक्र भिंग धरलं ना तो कागद जाळीत येते. कशामुळं? उष्णता कोणाची आहे? सूर्याची आहे. बरं उष्णता विशेष नाही, सामान्य आहे. पण कागद जळतो 1 मिनिटाच्या आत. का? मधलं माध्यम आहे ना त्यांनी कॉन्सन्ट्रेट एकाग्र करायला शिकवलं. तसं तुमचं अनादिकालचं कर्म आहे ना, संतांनी डोक्यावर हात ठेवला महाराज आणि त्या चित्ताला एकाग्रता दिली. मन, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष आहेत बरं का. ज्या दिवशी गुरुनी तुम्हाला अनुग्रह दिला ना त्याच क्षणी तुमचा मन नावाचा दोष निघून गेला बरं का. आणि चिंतनाला बसवलं ना तर विक्षेप निघून गेला आणि आवरण मागच्या मागं पळून गेलं. आता
अनंत जन्माचं अनंत कर्म आहे. तुम्ही 96 पिढ्या गेल्या असत्या ना तरी त्याची वाट लागली नसती. पण महात्म्यानं बोध दिला आणि तुम्ही एकाग्र झाले. काही क्षणात अनादिकालचं कर्म जळून भस्म झालं. जळती संचित ऐशी आहे धर्मनीत. विठला विठला हो. आणि म्हणून परमार्थ हा एकाग्रतेसाठी आहे. एकाग्र कसा, जसा योगी एकाग्र होतो ना, बघा योगी जर ध्यानाला बसला ना तो जसा एकाग्र होतो ना तसं आमची एकाग्रता साधली पाहिजे. योगी एकाग्र होतो पण त्याचं अज्ञान जात नाही. योग्याचा घोटाळा इथे, त्याचा विक्षेप राहिला नाही योग्याला, पण अज्ञानाला ते तुमच्या कानात जे दिले ना ते योग्याच्या कानात दिलं नाही, ज्ञानाला सापडला नाही. म्हणून योगी किती वर्ष तपश्चर्या करू द्या पण तुम्ही वाकडं बोलले ना कमंडलूच फेकून घालेल तुमच्या डोक्यात. म्हणून संतांमध्ये साधू मध्ये हाच फरक आहे. योग्यामध्ये भक्तामध्ये हाच फरक आहे. का? भक्त हा संताच्या कृपेने होत असतो. भक्तीतून भक्त जन्माला येतो आणि साधनेतून योगी तयार होत असतो. म्हणून साधना वेगळी आहे आणि भक्ती वेगळी आहे. आता अभंगाकडे येऊ. साधनेतून योगी तयार होतो आणि भक्तीतून भक्त तयार होत असतो. पण भक्ती करत असताना भक्ती तुम्हाला शिकवणारा जो आहे ना त्याचं नाव संत किंबहुना त्याचं नाव सद्गुरू आहे. आणि जोपर्यंत तो संत सद्गुरू तुमच्या हाताला धरीत नाही तोपर्यंत तुमचं भक्तीच्या प्रांगणात एकही पाऊल पडत एक सुद्धा नाही. तुम्ही किती दिवस गण लावा किती दिवस माळा घाला पण सद्गुरूंनी बोटाला धरलं नाही तोपर्यंत तुमचं भक्तीत पाऊल पडत नाही. आमच्या तिकडे एक जण आहे, पाचीचं भजन असलं तरी पुढं, बारीचं असलं तरी पुढं, कोणी जाऊन सांगू नका. आता जवळपास अख्खं आयुष्य संपत आलंय. अजून काय पठ्याने माळ घातली, आता कवा घालितोय काय माहिती. विचार करण्याची गोष्ट आहे. किती दिवस वढा आणि नदी, नाला आणि नदी समांतर रेषेत चालले, त्या नाल्याचा उद्धार होणार आहे. मग त्याने म्हणायचं का 50 किलोमीटर सोबत चालूय आम्ही. माणसं म्हणले श्रीपाद बाबाला आम्ही बघितलंय त्यांच्या पंक्तीत जेवलो, बाबा इतके प्रेम करायचे तर आम्हाला सोबतच जेवायला घ्यायचे. फक्त महाराज आपण तेवढ्या भानगडीत पडू नाही, नाही तर तुम्हाला सांगतो तुम्हाला एवढं माहित नाही तेवढं आम्हाला बाबाचं माहित. आम्ही म्हणलं नका का काही माहित नसताना पण तुम्ही तेवढ्या भानगडीत पडायला लागत होतो. विठ्ठल विठ्ठल काय माणसाला कशाचा अहंकार आहे राव घ्या. त्यांनी काय तुमचा उद्धार होणार. किती किलोमीटर नाला नदीला समांतर चालत गेल्यावर त्या नाल्याचा उद्धार आहे. अरे काहीच नको करू, चालूच नको, फक्त नदीच्या दिशेने जेवढं अंतर आहे ना तेवढं फक्त पार कर. ज्या क्षणी तुला एवढी बुद्धी होईल आणि जेवढं अंतर चालण्यासाठी तू एक पाऊल टाकशील ना तो क्षण आणि तो पाऊल तुझ्या जीवनात भाग्य घेऊन येईल. भाग्य घेऊन येईल. तेवढंच अंतर चालायचे, बाकी चालायचं नाही. तो नालाच नदी होऊन जातो. ऐका, आणि नदी समुद्राला जाते. त्या नाल्यातलंच पाणी समुद्रा एवढं होत असतं. पण त्याच्यासाठी जे मधलं अंतर आहे ना एवढं अंतर आपल्याला फक्त समजलं पाहिजे. एवढंच अंतर चालायचं. सद्गुरूचा शोध आणि सद्गुरूची प्राप्ती बर का. एक तर पाय शोधायचे आणि त्याला मिठी मारायची, एवढंच काम आहे. तुकोबाराय म्हणले पाय शोधले आणि मिठी मारली, बस एवढंच करायचंय. आपोआप जीव देव झाला. आणि देव जीव होत असताना तो अगोदर भक्त झाला आणि आता तो भक्त झालाय ना मग भक्तासाठीच आता देव आहे. फक्त बाकीच्यांसाठी देव नाही. अनंत अवतार घेशी भक्ता कारणी. अनंत अवतार भक्तांच्यासाठी घेतो. एवढंच नाही, केवढाही असला परमात्मा तरी तो भक्त जसं म्हणतील तसंच करतो. अभंगाचं प्रभू
प्रभु भावे एवढा प्रभु भावे भावे ते मी संपुष्टी राहावे. पण केवढा आहे एवढा हे अनिर्वचन केवढा आहे वास्तव त्याचं स्वरूप कळालं पाहिजे ना. संपुष्टी राहावे हे खरंय पण केवढा आहे एवढा असून संपुष्टी राहतो एवढा कळायला पाहिजे. ऐका सहज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. बास टाकले अंगणात आणि सहज वर बघितलं आकाशामध्ये चंद्र दिसतोय, तारांगण दिसते, चांदण्या दिसते. किती असतील मोजलं तर अगणित आहे ना, अनंत आहेत. बरोबर की नाही. हे झालं एका सूर्यमालेचं एका ब्रह्मांडाचं. असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. अशी किती ब्रह्मांड आहेत अनंत कोटी. ही कोणाची रचना आहे माहिती आहे. ही करणी कोणाची आहे बाईसाहेबाची. हो सगळं मायेचा कारभार आहे. ती शांत बसत अशी अनंत ब्रह्मांड तयार करायचं तिचं काम चालूच आहे. ती शांत बसत तुम्ही किती थकून जरी आले 3ला जरी घरी आले तर 5ला ती तुम्हाला धक्के देऊन उठवल्या शहरात. तिचा कारभार शांत नाही, तिचा कारभार चालूच आहे अव्याहतपणे. हा सगळा मायेचा कारभार आहे लक्षात ठेवा. अनंत कोटी ब्रह्मांड मायेने रचले. एवढंच नाही ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा तिनेच निर्माण केले. एवढी सगळी ही बाई आहे ना ती परमात्म्याच्या एका अंशावर आहे. किती एका अंशावर. भूमितीचे सर्व ते म्हणले 360 अंश आहेत आमच्याकडे. किती 360. आणि त्याच्या शेजारी गणिताचे सर्व ते म्हणले आम्ही गणित सोडित असताना 100% मानित असतो. किती 100%. टक्केवारीमध्ये 100. गणिताच्या सरांना 100% माहिती आहे. ते म्हणले मग 100तला 1 अंश असेल आणि भूमितीचे म्हणजे 360तला 1 अंश असेल. असं आहे का नाही. मग कसं आहे अंश कशाला म्हणायचं. समुद्रात किती पाणी आहे जेवढं आहे ना 1 थेंब त्या पाण्याचा अंश आहे. किती 1 थेंब. मग समुद्रातलं पाणी परमात्मा समजा आणि 1 थेंब माया समजा. आणि त्या मायेने एवढी अनंत कोटी ब्रह्मांड रचले. सांगा आता तो केवढा आहे. एका अंशावर असलेली माया ती अनंत कोटी ब्रह्मांड रचिते. ज्याचा 1 अंश एवढा आहे तो केवढा आहे. एवढा असणारा परमात्मा भावाच्या योगानं तुमच्या हृदयामध्ये राहतो. हा त्याचा मोठेपणा आहे. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. बर नुसता संपुष्टी राहतो का नाही ना. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. आढळल्या राहेर बाहेर 10 कोटी मूर्ती उभा आणि 60 विचार आहे हृदय संपुष्टी.
तेने संपुष्टी राहावे. संपुष्टी का राहावे? हृदयात का राहतो? तुमच्या आनंदासाठी, तुम्हाला आनंद देण्यासाठी. कुठं आला तो? इतका जवळ आला, इतका जवळ आला. हृदय आहे ना, सगळ्यांना आहे ना. लांब आहे का जवळ आहे? जवळ आहे. इतका जवळ आला का त्या हृदयात येऊन थांबला. कशासाठी? तुम्ही फक्त वृत्ती अंतर्मुख केली का तुम्हाला आनंद आहे. तुमचे डोळे झाकले का तुमच्या चेहऱ्यावर आनंद बसवून हे तुमच्या आनंदासाठी आत येऊन थांबला. आणि तुम्हाला वाटलं सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून बाहेर येऊन थांबला सगळ्यांसाठी. पंढरपूरला जाताना कोणासाठी येतो? आता एकट्या पुरता राहिला नाही, आता तो सगळ्यांच्यासाठी. ज्याला ज्याला वाटत मला आनंद पाहिजे तेवढ्यांच्यासाठी तो बाहेर येऊन थांबलाय. बाहेर ढाकुडी मूर्ती उभा साठविल्या राहे हृदय संपुष्टी. आत तो थांबतो तुम्हाला आनंद देण्यासाठी. पण केवढा प्रभू, पण भावाने त्याच्याकडे बघितलं तो तिथंच आहे, पुढे जायची गरज नाही. तिथंच आहे. पण कसा प्राप्त होईल? भक्तीच्या योगाने प्राप्त होईल. अभंगाचं विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार हरी
होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. जशी भक्त भक्ती करेल, जशी भक्त इच्छा धरेल, तसा परमात्मा होतो महाराज. आता तो स्वतंत्र राहिला नाही. जेव्हा भक्त या पदाला जीव जाऊन पोचतो ना, तेव्हा देव त्याचं पद सोडत असतो. बर का, देव त्याचं पद सोडतो. देव भक्त दोन्ही एकरूप झाले, मूळचे संतले जैसे तैसे. मूळचे दोन्ही एकरूप होते ना, तसे एकरूप होतात. मूळचा देव देव राहत नाही आणि मूळचा जीव जीव राहत नाही. आता दोघेही एकरूप झाले का? अरे दोघे मूळचे एकरूपच आहे. पैसा समरस, हे जीवन राहणार. पैसा समरस झाला. तुझं माझी हर खोलो महाराज. तुका म्हणे सांगू किती येतो भगवंताच्या मूर्ती. साधूच्या दृष्टीनं, संताच्या दृष्टीनं जीव नाहीच, संताच्या दृष्टीनं जगत नाहीच. संताच्या दृष्टीनं एकच वस्तू जगात आहे, भक्ताच्या दृष्टीनं एकच वस्तू जगात आहे, आणि त्या वस्तूचं नाव देव लक्षात. त्या वस्तूचं नाव परमात्मा आहे. आणि एकदा अशा स्थितीला जेव्हा जीव जाईल, म्हणजे भक्त ह्या पदाला तो जीव पोचल, तेव्हा काय देव त्या देव म्हणून राहील का? नाही ना, तो त्या भक्ताच्या भोवती घोटाळत असतो. वास्तवतः भक्त जर सोडला तर देव मुळात कृपाळू नाही. बरं, देव म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत सांगू का? देवाचं कृपाळू पण म्हणजे कसं आहे, फॉर्च्युनर गाडीमध्ये यायचं आणि 11 रुपयाचा आयर करायचं. आता कळलं ना तुम्हाला? किती कृपाळू येतो. फॉर्च्युनर मध्ये येतो ना 11 रुपयाचा आयर करतो, त्याला काय कृपाळू म्हणा का? काय म्हणायचं त्याला? कृपणच आहे ना तो, नाही का? कृपण. कृपण आता तुम्हाला सांगू का, करोडोचे घोटाळे लोकांचे, आणि तरी ते चित्र राहते. आणि आमच्या वारकऱ्याला चहा पाजला कोण देतो म्हणतो पांडुरंगाची कृपा. आता बघ बरे चहावारी पांडुरंगाची कृपा. आणि तिकडे करोडोंचे घोटाळे, ते त्यांना देव स्वप्नात यायला पाहिजे. देव आठवत नाही, त्यांना माहिती करोडोचे झाले तर सुटायचे कसं आम्हाला माहिती. सत्ता आमच्या हातात आहे की नाही? सांगा. फक्त भक्तासाठी तो कृपाळू आहे, बाकी कोणाच्यासाठी कृपाळू? आमच्यासाठी कृपा का करत नाही? आम्ही अजून भक्तपदाला गेलो नाही. आम्ही ज्या क्षणी प्रल्हादाच्या स्थितीला जाऊ, आम्ही ज्या क्षणी तुकोबरायांच्या स्थितीला जाऊ, आम्ही ज्या क्षणी नामदेवरायांच्या स्थितीला जाऊ, त्या क्षणाला आम्ही जसं म्हणू तसं करायला तयार. पण अजून आम्ही काय तिथं गेलो नाही, आणि अजून तो आम्हाला चहा पाजल्याच्या पलीकडे काही यायला तयार नाही. वारीत म्हणलं चला ना, तो म्हणजे वारीला यायलाच लागतोय, लय मजा वारी. अजून मजा वारीत वार करील, अजून कृपेवारी वार करी सापडायला तयार. 15 आता वेळ नाही घेत जास्त, थोडा वेळ राहिला, वेळेच्या हातच सोडेल. मग काय लांबवणारा बाबा नाही, मग भांडवल लवकर संपून जात. 2 मिनिटं तुम्हाला आठवलं म्हणून 15 वर्षापूर्वी आमच्या गावातले एक जण ते मला म्हणले माऊली 16 बघायला. जे म्हणलं राव आता वेळच नाही, तिथे चला जाऊ. गेलो आम्ही माऊली 16 दिवे घाटात होता, पुण्याच्या पुढे निघला होता. दिवे घाटामध्ये म्हणलं पहिला वारकरी दिसला. आम्ही मागून चालू तर 16 पुढे चालू. पहिला वारकरी तर म्हणलं आपण काय करू, आपण पहिला वारकरी बघितला ना, आता पुढचा शेवटचा वारकरी बघू आणि आपण रथाचं दर्शन घेऊन निघून जाऊ. महाराज आम्ही गाडीवरती 1 तासभर चालत होतो, आम्ही निम्यातही पोहोचलो नाही. एवढा मोठा 16 होता. म्हणलं आता केव्हा पहिल्या माणसापर्यंत जायचं बा, वारकऱ्यापर्यंत. म्हणलं आपलं चला चहा घेऊ आणि आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघू. आम्ही चहा घेत असताना एक जण चहा वाटत होता, तो मगानी जगाने चहा वाटत होता. आणि घेणारे कोण तांब्याने घेत होतो, कोणी ग्लासाने घेत होतो, कोण ताटलीने घेत होतो. त्याला म्हणलं एवढं चहा कधीपासून वाटत होते? मला सकाळी 9 वाजल्यापासून, आणि आता किती वाजले होते? 12, 1, 2 झाले होते. मी म्हणलं मग इतकं सगळं करतो तर तुला ग्लास कप नाही ठेवता आले का? तो म्हणला कप आणले होते, पण ते पहिल्या तासातच संपून गेले. आता कवर कपाने चहा वाटणार. एवढं सगळं होतं आमचं, गप्पा चालू होते, आम्ही चहा पीत होतो.
आणि आमच्या बरोबर एक आळंदीचं पोरग चहा पित होत आमच्या शेजारी, आणि तेवढ्यात 50 फुटावर त्याला दुसऱ्या पोराने हाक मारली. हे म्हणजे अरे तो चहा नको पिऊ, इकडला चहा सांगलाय. तर त्या पोराने तो कप आहे ना असा धरलेला होता चहा पिण्यासाठी, तो असाच सोडून दिला. लक्षात येते ना तुमच्या? असा कप धरलेला होता ना, तो असाच सोडून दिला. तो चहा असाच खाली गेला. कशासाठी? चांगला चहा पिण्यासाठी. आता यांच्या जर अजून डोक्यातून चहा गेला नाही तो यांच्या डोक्यात देव कधी येणार आहे? हा, मग अशासाठी कृपा पण चहा पुरतीच, चहाच्या पलीकडे कृपा नाही. पण ज्या क्षणी जीव भक्त या स्थितीला जाऊन पोहोचल आणि भक्तीच्या चिंतनातून भाव तयार होईल, तर तो परमात्मा त्याच्यासाठी त्याच्या हृदय संपुष्टामध्ये विशेष रूपानं प्रगट होतो. आणि म्हणून होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा, नुसता राहत नाही. जी इच्छा तो एकतर भक्त त्याला म्हणायचं ज्याची इच्छाच राहिली नाही. इच्छा जरी मनात नसली ना तर तो अंतःकरणाला कान लावून असतो. कोण? भगवंत. तर तो तिथंच असतो ना, आत्मरूपाने तो तिथंच आहे. त्याच्यावर अंतःकरण वृत्ती आहे. हा, आता तो विशेष रूपाने प्रगट झालेला आहे, पण त्याला वृत्तीत तो कान लावित असतो, अंतःकरणाला कान लावून ऐकत असतो. तर नका काय याच्या मनात काही आहे ना, पण वृत्तीत जरी काही आला संकल्प तरी तो संकल्प मी पूर्ण करीन. म्हणून होय भक्ती केला तैसा धरवी पुरवी धरावी ते इच्छा. आणि अशा भक्तासाठी काही मागत नाही बरं का. नारळ नाही, खडी साखर नाही, काही नाही, काही नाही. मागावं लागतं म्हणून इच्छा धरावी लागते, म्हणून देव काहीतरी इच्छा त्या भक्ताकडून धरतो. त्यांनी काही जरी शिल्लक दिलं तरी त्याला खूप होत. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये बडा जगदानी होय भक्ती हा जगदानी मागे तुळशी दळ पाणी तुळशी दळ मागतो. का मागतो? ते त्याला प्रिय आहे. का? तर आमचा भक्त त्याला तुळशी दळ अर्पण करतो ना, तेवढंच त्याला खूप होतं महाराज, बाकी दुसरं काही नाही. हो, नारदानी भगवान परमात्म्याचं माप करायचं म्हटलं, सोन्याचं सुवर्ण तुला जेवढं होतं द्वारकेमध्ये सगळं आणलं म्हण, त्याची तुला झाली नाही. एक पान तोडून दुसऱ्या पारड्यात टाकलं. तुळशी पत्र तुळशी पत्र पारडे ठेवीता माधव झाला. बरोबरी. हा, बरोबरीचा झाला. कारण त्याच्या बरोबरीच ते, पण ठेवताना भक्ताच्या अधिकारातून, अज्ञानातून ठेवलं नाही, भक्ताच्या अधिकारातून ठेवलंय. मग मात्र ते देवाच्याच बरोबरीच आहे. लक्षात ठेवा. दुसरा याच्यातला भाव असा आहे, तुळशी पत्र ठेवणं याचा अर्थ आता त्या वस्तूचा माझा संबंध राहिला नाही. मग परमात्मा तुमच्याकडून तुळशी पत्राची अपेक्षा करतो याचा अर्थ द्यावा. आता हे एवढं जे आहे ना, याचा माझा संबंध राहिला, या सगळ्यावर मी तुळशी पत्र ठेवलं आणि आता सर्व भावे तेव्हा आता मी सर्व भावानं तुझाच झालो याची अपेक्षा भगवान परमात्मा करतो. यांनी तुळशी पत्र ठेवावं. पण हा काय एवढा एवढा आहे का तुळशी पत्र ठेवायला? हा काय तुळशी पत्र ठेवत? म्हणून भक्त होत नाही, म्हणून देव कृपा करीत नाही. यानं तुळशी पत्र ठेवल्या ठेवल्या हा भक्त झाला, आणि हा भक्त झाल्या झाल्या तो कृपा करायला बसलेला असतो. आणि म्हणून एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी
होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा एवढंच नाही तर अखेरील विश्वामध्ये भगवान परमात्मा केवळ भक्तासाठी आकाराला येतो, आला नावावर अवताराला येतो आणि तेच तुकोबरा अभंगाच्या शेवटच्या चरणात भैरवी आला नावारूपा, 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 तुका झाला सोपा, तुका झाला सोपा, होय होय तुका झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, होय होय Ah
पवार महाराज होय